गणितवरील काही प्रश्न पहिला, 8 फुले 60 रुपयाला भेटतात तर 1.5 डझन फुले किती रुपयाला भेटतील? पर्याय 1 120ला, 2 135ला, 3 112.50ला आणि 4 144ला. ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 135ला. तर ह्याचे स्पष्टीकरण म्हणजे सोल्युशन, 1 डझन म्हणजेच 12 फुले, 1.5 डझन म्हणजेच 18 फुले. तर 8 फुलांचे 60 रुपये, तर 18 फुलांचे किती रुपये होतील असा प्रश्न आहे. तर आपण याचा तिरकस गुणाकार करूया. 8 गुणुले क्वेश्चन मार्क बरोबर 60 गुणुले 18. तर क्वेश्चन मार्क बरोबर 60 गुणुले 18 भागिले हे 8 इकडं जाऊन भागिले होईल, भागिले 8. मग क्वेश्चन मार्क पुढच्या स्टेपला बरोबर 15 गुणुले 8 भागिले 2. पुढच्या स्टेपला 15 गुणुले 9 बरोबर 135. म्हणजेच 1.5 डझन फुले म्हणजेच 18 फुले 135ला भाग घालून बघू. 4 दुने 8 आणि 4 1 4 खाली उरले 2, 4 पंचे 20 म्हणजेच 15 गुणुले 18 भागिले 2 आलं. मग आपण 2ने 18ला भागू म्हणजेच उत्तर खाली स्टेपला येईल की 15 गुणुले 92 18 म्हणजेच 15 गुणुले 18. तर 15 9 135 म्हणजेच 1.5 डझन फुले हे 135 रुपयाला भेटतील. तुम्हाला जर असेच वेगवेगळ्या गणितातील प्रश्नांचे व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.